चला मग मित्रांनो, पाहूया पौष्टिक असे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे सुकं खोबरं, गूळ, गव्हाचे पीठ, आळशी, जव, मखाने, चिया सीड्स, हालीम, मेथी, डिंक, काळी मिरी, दालचिनी, वेलची, जायफळ, लवंग. त्याचसोबत आपल्याला काही सुकामेवा पण लागणार आहे आणि साजूक तूप. सर्वप्रथम आपण हे जे साहित्य आहे ते एक एक करून मंद आचेवर परतून घेणार आहोत. आपण आता आळशी परतून घेत आहोत. एक एक असं आपण सगळेच साहित्य आपण मंद आचेवर भाजून घेऊया, जेणेकरून त्यातला जो ओलसरपणा काय असेल तर तो निघून जाईल आणि लाडू हे जास्त दिवस टिकतील. आळशी, चिया सीड असे एक साहित्य मी भाजून घेत आहे आणि भाजून झाल्यानंतर एका ताटावर काढत आहे, जेणेकरून ते थंड होतील. आता आपण मेथीचे दाणे सुद्धा परतून घेऊया. हे सगळं साहित्य आपण मंद आचेवर परतून घेणार आहोत. पहा, आपली मेथी सुद्धा भाजून झालेली आहे. आता आपण जव भाजून घेऊया. जव सुद्धा आपल्या आता परतून झालेले आहेत. आता आपण मखाने सुद्धा परतून घेऊया. हे लाडू खूप पौष्टिक आहे. तुम्ही रोज जर एक लाडू हा खाल्लात तर अंगदुखी, सांधेदुखी हा जो त्रास आहे तो कमी होतो. आता आपण सुकं खोबरं सुद्धा मंद आचेवर परतून घेऊया. सुकं खोबरं हे आपल्याला पूर्ण गोल्डन रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. पहा, आपलं सुकं खोबरं सुद्धा परतून झालेलं आहे. आता आपण त्याच कढईमध्ये लवंग, मिरी, वेलची आणि दालचिनी हे सगळे जे जिन्नस आहेत ते सुद्धा आपण परतून घेणार आहोत. पहा, आपला अख्खा खडा मसाला सुद्धा भाजून झालेला आहे. हे सर्व भाजलेले जिन्नस आपण गार करून घेऊया आणि मिक्सर मध्ये सुकेच वाटून घेऊया. आता आपण एका पसरट भांड्यामध्ये साजूक तूप घेऊया. साजूक तूप व्यवस्थित असं तापलेलं आहे. आता आपण त्यात थोडं थोडं करून डिंक घालूया आणि ते परतून घेऊया. डिंक बघा व्यवस्थित मस्त असं फुगतं. पहा, डिंक किती मस्त फुलत आहे ते. असं थोडं थोडं करून सगळं डिंक आपण घी मधून परतून घेऊया.
डिंक परतून झालेला आहे, मस्त फुललेलं डिंक तयार मिळालं आहे आपल्याला। आता आपण त्याच पसरट भांड्यामध्ये थोडंसं अजून तूप घालूया आणि आपले जे ड्राय फ्रुट्स म्हणजे सुका मेवा आहे तो सुद्धा परतून घेऊया। पहा, आपले काजू, बदाम, पिस्ता हे सगळे जिन्नस सुद्धा तांबूस रंगाचे झालेले आहेत, परतून तयार आहेत। आता आपण त्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। डिंक व आपला जो सुका मेवा आहे तो आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया। आता त्याच पसरट भांड्यामध्ये आपण अजून थोडंसं साजूक तूप घेऊया आणि त्यात गव्हाचं पीठ जे आहे ते मस्त परतून घेऊया। हा लाडू जितका पौष्टिक आहे तितकाच तो लाडू बनवण्यासाठी मस्त अशी मेहनत लागत आहे। पहा, मस्त गोल्डन रंगाचा होईपर्यंत आपण गव्हाचं पीठ परतून घेतलेलं आहे। आपलं गव्हाचं पीठ परतून तयार आहे। आपण आता त्याला एका भांड्यात काढून घेऊया। कमीत कमी 10 ते 12 मिनिटं मंद आचेवर मी हे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे, जेणेकरून त्यातला कच्चेपणा निघून जाईल। आणि त्याच पसरट भांड्यामध्ये थोडंसं तूप घेऊया आणि आपण जी भाजून मेथीची पावडर तयार केली होती ती घेऊया। ती सुद्धा आपण तुपामध्ये परतून घेऊया। तुम्ही हातले जे जिन्नस आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पहा, सगळे जिन्नस आपले तयार आहेत। आपण भाजलेल्या गव्हाचं जे पीठ आहे ते एका मोठ्या पसरट भांड्यात घेऊया। आता मी त्याच पसरट भांड्यात पहा, हे गव्हाचं पीठ आपण जे भाजून घेतलेलं होतं ते आहे। आता त्याच भांड्यात मी भाजून घेतलेली मेथीची पावडर सुद्धा टाकत आहे। आता आपण गव्हाचं पीठ आणि मेथीची पावडर ही मिक्स करून घेणार आहोत। आता ह्याच भांड्यामध्ये आपण जे सगळे जिन्नस भाजून त्याची पावडर तयार केलेली होती ती सुद्धा मी टाकत आहे। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घेऊया। आता त्याच भांड्यामध्ये जे आपण सुकामेवाची पावडर केली होती, काजू, बदाम आणि पिस्त्याची, ती घालूया आणि त्याच सोबत वाटलेला डिंक जो आपण तयार केला आहे तो सुद्धा घालूया। हे सगळे जिन्नस सुके असताना आपण हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। आता आपले सुके जिन्नस मिक्स झालेले आहेत। आता आपण एका पसरट भांड्यामध्ये तूप घेऊया। हे संपूर्ण लाडू बनवताना मला कमीत कमी अर्धा किलो इतकं तूप लागलेलं आहे। आता आपण त्यात गूळ टाकूया। गूळ सुद्धा अंदाजे अर्धा किलो इतकंच आहे। आता आपण गूळ व्यवस्थित असं वितळवून घेऊया। गूळ वितळवताना काळजी घ्यायची की ह्याचा पाक तयार नाही झाला पाहिजे,
फक्त गुळाचे जे खडे आहेत ते वितळले गेले पाहिजे. पहा, गूळ वितळत आहे. सारखं व्यवस्थित असं ढवळत राहूया, जेणेकरून गूळ खाली चिपकणार नाही. आता आपण त्या परातीत सुके मिश्रण एकत्र केलं होतं, त्या परातीत आपण हे वितळलेलं गूळ ओतून घेऊया. गूळ गरम आहे म्हणून पहिल्या चमच्याने असं एकत्र करत आहे. पहा, हळूहळू असं चमच्याने एकत्र करून झाल्यानंतर हाताने व्यवस्थित असं सगळीकडे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. गूळ आणि हे सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया. आता मी त्यात चवीसाठी थोडेसे तीळ घालत आहे. तुम्ही ह्यातले जे जिन्नस आहेत ते पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुपाचं प्रमाण, गुळाचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. हे लाडू खूप दिवस टिकतात कारण की आपण व्यवस्थित असे सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत. हे मेथीचे लाडू खूप पौष्टिक आहे. त्याचा उपयोग थंडीत तर तुम्ही खाऊच शकतात. रोजच्या आपल्या जीवनात लागणारा दिवसातला एक पौष्टिक आहार म्हणून सुद्धा तुम्ही रोज एक लाडू खाऊ शकता. या मेथीच्या लाडवामध्ये खूप छान छान असे जिन्नस मी टाकलेले आहेत. ते आपल्या आरोग्यासाठी तर चांगले आहेत, त्याचप्रमाणे सांधेदुखीचा त्रास सुद्धा मेथीच्या रोज लाडू एक खाल्ल्याने कमी होतो. हा लाडू तुम्ही बाळंतपणानंतर सुद्धा खाऊ शकता. पहा, सगळे जिन्नस मस्त असे मिक्स झालेले आहेत. आता आपण एक एक करून सगळे लाडू वळून घेऊया. आणि गुळ आणि सगळ्या गोष्टीचं प्रमाण इतकं बरोबर झालेलं आहे की लाडू बघा किती सहजरित्या वळता येत आहेत. थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, पण तयार आहे पौष्टिक मेथीचा लाडू. नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसा झाला आहे तो.